उसी एक मिनट अशरफ भाई मेरी बात पूरी होनी है। उसी के नीचे पासपोर्ट अपना राशन कार्ड ऑफिस है, वो भी इनलीगल बिल्डिंग में है। इनलीगल बिल्डर बिल्डर खाली अकेले जवाबदार नहीं है मैडम। मुमरा में अच्छी से अच्छी बिल्डिंगें बनी है, अगर बिल्डिंग का अगर गिरना होता तो 30 साल से कम 20,000 बिल्डिंग इनलीगल है, सब गिर गई होती। आज बिल्डिंग गिरी ऐसा नहीं है, वो बिल्डिंग गलत बनी थी, उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए। लेकिन आज जितने लोग जो हैं, अभी जैसे अशरफ भाई ने बताया कि भाई अली बाबा 40 शोर का मामला चल रहा है, तो अली बाबा हकीकत में बिल्डर ही है, क्योंकि वो सब जगह से जमा करता है और 700, 800, 1000 रुपए के भाव से लोगों को फ्लैट बेचता है। आज उसके पास बिल्डर के पास आप जाके उसकी प्रॉपर्टी की जांच कर लीजिए कि उसके पास में कितनी प्रॉपर्टी है। आप मालूम पड़ेगा कि भाई उसके पास प्रॉपर्टी कम निकलेगी, अधिकारी और नेताओं के पास प्रॉपर्टी ज्यादा निकलेगी। तो इसमें गलती बिल्डर की कहां से आ गई? बिल्कुल, हे म्हणतायत अलीबाबा जर बिल्डर असेल तर 40 चोर तर मग राजकीय नेते चालेल। नहीं मैडम, कुछ बातें जो है ना कमर ने यहाँ पे जो बोली वो वाकई है, क्योंकि मैं जब नगर सेवक था तो मैंने पहला प्रश्न उठाया था कि म्युनिसिपल कॉर्पोरेशन की बिल्डिंग जो है ये कैसे क्या लीगल नहीं है। तो म्युनिसिपल कॉर्पोरेशन की आप बिल्डिंग देखेंगे, सबसे बड़ी बिल्डिंग, वो एक फ्लोर के ऊपर में उसके 42 रूम्स है और सिंगल स्टेयरकेस है। ऐसा लगता है कि वो एक फ्लोर पे जाने के लिए रिक्शा लगेंगी अंदर, और वो इलीगल है। तो म्युनिसिपल कॉर्पोरेशन खुद इलीगल बिल्डिंग के अंदर में अपने ऑफिसेस रखा हुआ है और सारी चीजें रखा हुआ है। और हकीकत तो यह है कि सुधीर भगत की इस बात से बहुत अच्छा एक रास्ता निकलता हुआ नजर आ रहा मुझको कि मुमरा के अंदर में आज 10-10 माले की बिल्डिंगें जो बन चुकी है, क्लस्टर वगैरह जैसी चीजें लाएंगे, 4.5 की FSI आप अलॉट करेंगे मैक्सिमम, और पहले से 7-8 की FSI ली हुई है। तो मुमरा के लिए एक स्पेशल चीज देखी जाए। और खास तौर से एक बात जो उल्लेखनीय है कि फॉरेस्ट लगा हुआ उस जगह पे जहां फॉरेस्ट नाम की चीज वजूद में ही नहीं है, एक पहाड़ है बीच में से, आइसोलेटेड माउंटेन है, आइसोलेटेड एक माउंटेन है। और दूसरी बात 50 किलोमीटर दूर हम समंदर से रहते हैं, कोस्टल जोन में, हाइट ऑफ थिंग्स 50 किलोमीटर दूर। मी तुमच्याकडे येणारे पण बराच वेळचे शांत आहेत विवेक पंडितजी, विवेकजींकडे मला जायचंय। विवेकजी, या घटनेनंतर एक तर उघड झालंय की राजकीय वरदहस्त असतो, मात्र या दुर्घटनेनंतर तिथले जे जबाबदार नेते मंडळी आहेत, वरिष्ठ नेते मंडळी, नाव घेण्याची गरज नाहीये, मात्र त्यांचं विधान असं होतं की ही जी घटना घडली ती माझ्या मतदारसंघातली नाहीच। हे असं का? बेजबाबदारपणाचं वर्तन अपेक्षित नाहीये जेव्हा अशी घटना घडते, लोक संतप्त होतात आणि अशी प्रतिक्रिया येते जबाबदार नेते मंडळींकडून। मला आपल्या माध्यमातून जनतेच्या लक्षामध्ये एक गोष्ट आणून द्यायची आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी आपलं संपूर्ण यंत्रणा अपयशी ठरलेली आहे। 13 मार्च 2012ला शासनाने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय हा फार महत्त्वाचा निर्णय होता। हे लक्षात आलेलं होतं की अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम संरक्षण देण्यासाठी राजकीय नेते, प्रशासन हे बिल्डरना साथ देतात, हे काही नवीन गोष्ट नाही। त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली की जे पदनिर्देशित अधिकारी नेमण्यात येतील, जे साधारणतः असिस्टंट कमिशनर लेवलचे असतील, आणि त्या प्रभागामध्ये होणारं अनधिकृत बांधकाम हे त्यांनी आधीच पाहायचं आहे, प्रतिबंध करायचा आहे त्याला। आणि जर ते प्रतिबंध करू शकले नाहीत तर आयुक्तांनी त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे। मी विधानसभेतही हा प्रश्न विचारला होता, आपल्या मार्फत आजही जनतेलाही सांगू इच्छितो की अशा एकाही पदनिर्देशित अधिकाऱ्यावर राजकीय नेत्यांच्या दडपणामुळे आणि आयुक्तांनी कारवाई केलेली नाही। जर ही याची अंमलबजावणी झाली तर होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा बसेल। भविष्यामध्ये ताबडतोबीने आजच हे पाहिलं पाहिजे। विवेकजी, तुमच्या या वक्तव्याचं इथे शिवसेनेचे नगरसेवक आपल्या सोबत आहेत, त्यांना खंडन करायचे, त्यांचं म्हणणं पण ऐकूयात। बोला। विवेक पंडितांचं खंडन नाही करत आहे। याच्यापूर्वी जे आमचे माझे सहकारी बसले तिथे बिल्डर, त्यांनी सांगितलं का मुंबईची प्रभाग समिती जी कार्यालय आहे ते अनधिकृत आहे। निश्चितच ते खरंच अनधिकृत आहे, परंतु मला एक विचारायचं आहे या ठिकाणी का जे लीगल कार्यालय बनणार होतं, जे मोफत आपल्याला भेटणार होतं, नगरपालिकेच्या माध्यमातून एक व्यावसायिक, एक कन्स्ट्रक्शन कंपनी जी आपल्याला मोफत नगरपालिकेचं कार्यालय देणार होती, त्याच्यावरती स्टे कोणी आणला हे मला इथे विचारायचं ना। कुठल्या सरकारने स्टे आणला त्याच्यावरती? कोणी आणलं हे बजाव? त्याच्यावरती पण आपल्याला लीगल भेटणार होतं ना, लीगल कार्यालय, ते पण 4000 फूट स्क्वेअर फीटचं लीगल कार्यालय भेटणार होतं, त्याच्यावरती कोणी स्टे आणला? 30 साल के बाद कधी पण असू द्या, 30 साल तक इनलीगल में रहेंगे, 30 साल के बाद इनलीगल में आएंगे तरी पण। आणि दुसरी गोष्ट अशी आहे या ठिकाणी आज आपल्याला जे CRZचा मसला आला किंवा कुठल्याही गोष्टीचा मसला आला तर
तर मला अजून एक या ठिकाणी रास्त मुद्दा असा दिसतोय का आपलं एक डेलिगेशन असलं पाहिजे. डेलिगेशननी आपल्याला सांगितलं पाहिजे का आम्हाला काय इथे उपलब्ध पाहिजे. आम्हाला वरूनच काय भेटत नाहीये तर खालचा माणूस बोलतोय तर वरूनच काय भेटत नाही तर आपलं काहीतरी आपण करावं, स्वतःची सोय स्वतःच करावी. ही चर्चा आपण अशी जे नगरसेवकांचा आणि किंवा राज्यपालांचा उल्लेख करतो तो माझा एक पुरावा आहे या ठिकाणी. मात्र आता वेळ, बिलकुल तुमचा जो पुरावा आहे तो आपण नंतर सादर करू. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. हम दोनों हैं अलग अलग, हम दोनों हैं जुदा जुदा, एक दूजे से कभी कभी रहते हैं हम. प्लीज पण हे माझं स्वप्न आहे. हो पण माझ्या ऍड मध्ये माझं स्वप्न सेफ सोड नाही यार. आपल्या मागे इतक्या मुली कधीच नव्हत्या. बरोबर आहे तुझं. लेट्स नॉट ओके. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू. माझं स्वप्न. Happy Fizz, a cool drink to hang out with. ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता थेट जाते आमची प्रतिनिधी उर्वशी खोनाकडे आणि त्यानंतर भारत भिसेकडे. उर्वशी, तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, कारण आता ही जी धडक कारवाई केली जाणार आहे, 57 इमारती आहेत आणि त्यानंतर लोकांचं पुनर्वसन होणार की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. काय प्रतिक्रिया लोकांच्या? लोकांकडूनच जाणून घेऊया, कारण की इथे जे आहे नुसतं गोळीबारचेच लोक नाहीत, असे अनेक लोक आहेत वेगवेगळ्या जागेहून आलेले, ज्यांच्याबरोबर पण अशीच फसवणूक झाली आहे. ज्यांना पण कधी जे आहेत ट्रान्झिट कॅम्प दिले नाही गेले तर त्यांना कधी प्रॉपरली शिफ्ट नाही केलं गेलं आहे, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. 57 लोकांवरती जे कारवाई झाली आहे पण अजूनपर्यंत त्यांना काय त्यांची शिफ्टिंग काय कळालं नाही. काय सांगू? तर त्या लोकांनी खरं म्हणजे हे सरकारच बरोबर नाही. सरकार आज बिल्डरांच्या बाजूचं आहे, सरकार गरिबाच्या बाजूचं नाही आणि सरकार हे गरिबाची लक्ष देत नसते. पण शेवटी ज्या गोर गरिबांना एकत्र होऊन त्यांचा प्रश्न त्यांना सोडवावा लागेल. काय आहे, माणसाला जगण्यासाठी 3 गोष्टी लागतात: अन्न, निवारा आणि कपडे. हे ते महात्मा गांधीचं स्वप्न आहे, पण ते महात्मा गांधीचं स्वप्न आज साकार होत नाही. तर गरिबावरती अन्याय करत आहे हे सरकार, आणि जे गांधीजीचं जे स्वप्न आहे ते माठमुठी देऊन सरकार गप्प गरिबाला करत आहे. आता एक कसं, एका बाजूनी सरकार घरकुलं देते, एका बाजूनी सरकार घर तोडून टाकते. सर्वसामान्य लोकांची राजीव गांधी, महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं अन्न, निवारा आणि पाणी, त्या मूलभूत गरजाचा भागवल्या जात नाहीयेत सरकारकडून आणि त्यामुळे खेद व्यक्त केला जातोय सर्वसामान्यांकडून. मी आता जाते आमचे प्रतिनिधी भारत भिसे यांच्याकडे, त्यांच्यासोबत काही सर्वसामान्य नागरिक आहेत. भारत, लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत की महात्मा गांधींचं जे स्वप्न आहे तेच आज पूर्ण होताना दिसत नाहीये. सरकार काय करतंय नेमकं? जे एकंदरीत स्वप्न बघितलं होतं राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य पहिलेच, मात्र ते पूर्ण होताना दिसत नाही. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत, सत्तेत असलेली, राज्याच्या सत्तेत असलेली राष्ट्रवादी आपल्यासोबत आहे. सबसे बड़ा सवाल ये है, आप बताइए, आप राष्ट्रवादी के कॉर्पोरेटर हैं, क्या मुमरा को जो न्याय मिलना चाहिए, आप उसका प्रतिनिधित्व करते हैं, सचमुच न्याय मिलेगा? अनधिकृत जो बांधकाम है उससे मुक्ति मिल पाएगी, लोगों को सही मायनों में घर मिल पाएंगे? देखिए, ऐसा है ना, मुमरा को न्याय तो मिलना ही चाहिए, और अनैतिक बांधकाम की जो है, सबसे पहले जिस चीज की मांग है उससे अगर आप पूरा नहीं करेंगे तो वो कभी नहीं रुकेगी. जब तक कि उसकी मांग चलते रहेगी उसको पूरा करने वाले भी पैदा होते रहेंगे. तो उसकी मांग गवर्नमेंट को चाहिए कि 7 लाख रुपए में मुमरा में घर दे, ऐसी योजना लाए. गरीब लोग फिर घर ऑटोमेटिक अनैतिक बांधकाम में नहीं लेंगे. अगर वो योजना आ जाती है शहर में और 7 से 10 लाख रुपए में गरीबों को घर मिलेगा तो काय को कोई जान के धोखाधड़ी करेगा. और सबसे पहली बात ये है, अगर इस बुनियाद को अभी तक जो है ना डाली काट रहे, जड़, इस जड़ की बुनियाद को अगर हाथ डालना है तो जो इसकी शुरुआत किया है, जैसे कि थाना से आनंद ही आनंद, जो इसने शुरुआत हुआ है, जहां से अनैतिक बांधकाम की, थाना फुल तो कलवा में आए, कलवा फुल तो मुमरा में आए, मुमरा फुल तो शिल में आए, शिल फुल तो अभी इधर आए.
तो इसके लिए जहां से शुरुआत हुई है, जिन्होंने आनंद किया था थाना को। लेकिन सवाल ये भी तो है इसके अलावा राष्ट्रवादी सर्वसामान्य लोकांची संतप्त प्रतिक्रिया आपण पाहत आहोत आणि बिलकुल तुमचं उत्तर अपेक्षित आहे. मात्र मी आता जाते थेट विवेक पंडित यांच्याकडे. विवेकजी, पूर्वी एखादी बिल्डिंग जेव्हा बांधली जायची तेव्हा लक्ष्मी प्रसन्न केली जायची, तिथे पैसे दिले जायचे आणि तिथला जो लोकप्रतिनिधी आहे त्या भागाचा तो शांत व्हायचा. मात्र आता ट्रेंड बदललाय. आता इमारत जी बांधली जाते, अनधिकृत जी इमारत बांधली जाते, तिथे 2 फ्लॅट दिले जातात आणि गप्प केलं जातं. नाही, यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष आहेत. ती जशी लोकप्रतिनिधींना आहेत तशी प्रशासनाला आहेत, पोलिसांना आहेत. मी तुम्हाला सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो की अनधिकृत बांधकामं होणं आणि शहराचं नियोजन याचा काहीही संबंध राहिलेला नाही. म्हणजे अधिकृतपणे सुद्धा अनधिकृत बांधकामं होताना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ शहराच्या नियोजनामध्ये आपल्याला हे दिसतं की राखीव भूखंड ठेवलेले असतात, परंतु हे राखीव भूखंड हे आपल्याला अनेकदा रिझर्व केलेले दिसतात, ते मुक्त केलेले दिसतात. त्याच्यामध्ये होल्डिंग पॉइंट्स असतात, त्याच्यामध्ये गार्डन्स आहेत, प्लेग्राऊंड आहे. आणि त्या ठिकाणी जर आज वसई विरारमध्ये आपण पाहिलं तर 7 मजल्याच्या वर इमारतींना परवानगी नाही, परंतु 27 मजल्याच्या इमारतीची विक्री सुरू आहे. आज त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची व्यवस्था नाही, म्हणून ही सगळी व्यवस्था ही आपली नाकाम झालेली आहे. कोणत्याही पद्धतीचं ड्रेनेज, सिवरेज, त्यानंतर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, शहराच्या नियोजनाचा अभाव आणि राजकीय इच्छाशक्तीचा पूर्ण अभाव आणि त्याला प्रशासनाची साथ, असं हे दुष्ट चक्र सुरू आहे. आणि त्याला राज्य सरकार रोखण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. मी म्हणेन राज्य सरकारची साथ या अनधिकृत कामाला मिळते आहे, हे आपलं दुर्दैव आहे. आणि यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडणार. अनधिकृत बांधकामांना आपण आळा करू शकणार नाही. विवेकजी, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की 80 ते 90च्या दशकापासून ठाणे आणि परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांना सुरुवात झाली होती. खरं तर तेव्हाच त्याला आळा घालणं अपेक्षित होतं. मात्र आज ही एवढी मोठी घटना घडली, सरकारला जाग आली आणि आता क्लस्टर डेव्हलपमेंटचा घाट घातला जातोय. आता लक्ष देत आहेत हे ताबडतोबीनं, विशेषतः आपण माध्यमांनी हे जितक्या प्रखरतेने लोकांच्या समोर आणलं, त्यामुळे काहीतरी आम्ही करतो हे दाखवण्याकरताच्या या कारवाया आहेत. एक काही दिवस गेल्यानंतर लोक हे विसरूनही जातील की 74-75 लोक मुंबऱ्याला मृत्युमुखी पडले, अशी इमारत बेकायदा कोसळली, आणि हे विसरून जातील. आणि पुन्हा एकदा ज्या ठिकाणी या इमारती कोसळल्या त्याच ठिकाणी इमारती उभ्या राहतील. इतके निगरगट्ट आम्ही झालेलो आहोत शासन आणि प्रशासन म्हणून. आणि म्हणून माझं आवाहन आहे लोकांना की आपण जागे राहा. विशेषतः 13 मार्च 12चा जो GR आहे, जो शासन निर्णय आहे, पदनिर्देशित अधिकाऱ्याबद्दल हे आम्ही या ठिकाणी कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर ही जबाबदारी टाकली आहे प्रतिबंध करण्याची. तो जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही, आयुक्त त्याची अंमलबजावणी करत नाही, आणि जर राजकीय हस्तक्षेप आला तर यांच्यावरती आपल्याकडे वेळ कमी आहे. मी आता जाते हरीश जैन यांच्याकडे, RTI कार्यकर्ते आहेत. हरीशजी, आता जे बेघर लोक आहेत त्यांचं काय होणार, काय उपाययोजना करायला हव्या, त्यांचं पुनर्वसन कसं करायला हवं, अगदी थोडक्यात? बेघर लोगों को PAP की जो फ्लैट्स हैं वो देने चाहिए सरकार ने, और उसके पैसे बिल्डर और अधिकारियों के ब्रेन मैपिंग करके उनकी संपत्ति जब्त करके देने चाहिए, वसूल करने चाहिए. तब तक के लिए PAP के जो फ्लैट पड़े हैं वो तुरंत का तुरंत अलर्ट कर देना चाहिए राहत के लिए. प्रदीपजी, मुळात हा विषय जो आहे एका रात्रीत ह्याचं उत्तर मिळणं शक्य बिलकुल. मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आता यावरती उपाययोजना काय? उपाय एवढाच आहे की MRTP मध्ये याचं उत्तर शोधायला पाहिजे. आपलं जेव्हा पुढचं शहर नियोजन प्लॅन ज्यावेळेला येईल, विकास आराखडा येईल, त्यामध्ये ह्या सगळ्या लोकांची, सगळ्या म्हणजे आता नाही तर ज्या जे लोक अनधिकृत इमारतीत राहत आहेत, ज्या इमारती मजबूत आहेत, पडणार नाहीत, त्यांचं सुद्धा नियोजन करून त्यांच्या डोक्यावर तुम्ही टांगती तलवार किती दिवस ठेवणार? एक मिनिट कमरजी, मी येते तुमच्याकडे. अशरफजी बोला. आज ये दौर ऐसा आ गया कि हमारे यहाँ पे 72 लोगों की जाने गई है, और ये मामला अभी इनकी जाने के बाद में आज उस दुख के ऊपर में है. बहुत से इंटरव्यूज में आप लोग, हमने देखा कि आज जो हमारा रियल पॉइंट जो था उस पर आज आपने हमको लेके आए. कंक्लूड करने के टाइम पे मैं आपका शुक्रिया अदा करूँगा कि आज आपने इस तरफ ध्यान लाया कि मुमरा का फ्यूचर क्या है, उसका डेवलपमेंट कैसा होना चाहिए. और इसके लिए एक चीज़ बहुत अच्छी है
कि आपने देखा होगा कि पहले दिन सीएम ने ये कहा था कि मैं जो है मजबूत बिल्डिंगों को आइडेंटिफाई करवाऊंगा, उनको रेगुलराइज करवाऊंगा, और इसी बात को पकड़ के अगर हम लोग आगे बढ़ेंगे कि उनको रेगुलराइज हो, और उसके अलावा जो पंडित जी ने और इन्होंने बार बार कहा कि जो कार्रवाई होती है ये कार्रवाई दिखावे की होती है। पिछले इसमें आयुक्त ने कहा मेरे टाइम पे पहले 1100 कार्रवाई हुई थी, और अभी ये साल शुरू होते ही मैंने 3000 कार्रवाई किया। 3000 कार्रवाई क्यों करते हो भाई? बिल्डर को पहले से बोलते आएंगे, वो भूसे के कॉलम भर के रखेगा या कुछ भी करेगा, तोड़ के जाएंगे। इससे अच्छा आप 3000 कार्रवाई मत करो, मैं बोलता आपको सिर्फ 30 कार्रवाई करो, लेकिन बिल्डिंग बनी तो उसको बनने ही मत दो, तो दूसरा कोई हिम्मत ही नहीं करेगा बनाने का। शो की कार्रवाई करने से, शोबाजी की कार्रवाई करने से ये सारी चीजें होती है। ठीक है, कमर जी बोला। मैं ये बोलना चाह रहा हूँ, आप जैसे इनलीगल बिल्डिंग बनती कैसे और बनाते क्यों है? मैंने 2011 में प्लान पुटअप किया, उसका वीपी नंबर है S090028/0028/11। 2011 में प्लान पुटअप किया हुआ है, आज तक मेरे को प्लान सैंक्शन करके नहीं मिला। ये प्लान सैंक्शन करके देना किसका काम है? म्यूनसिपालिटी का काम है। म्यूनसिपालिटी प्लान सैंक्शन नहीं करेगी तो बिल्डर क्या करेगा? इनलीगली बनाएगा। उसके बाद में बोलते हैं बिल्डर की गलती क्या है? आप प्लान सैंक्शन को, महानगर न्यू बॉम्बे में 20 दिन में प्लान सैंक्शन होता है, वहां पे इनलीगल कम होता है, उसके बाद भी इनलीगल होता है लेकिन कम होता है। बिल्डर की गलती क्या? बिल्डर की गलती है, लेकिन क्या कैसा है? आप प्लान सैंक्शन करो, उसके बाद बिल्डर को पकड़ो, प्लान आप सैंक्शन ही नहीं करेंगे, उसके बाद में बोलेंगे कि ये इनलीगल बनेगा, कभी नहीं रुकेगा इनलीगल जब तक नहीं। आपके तो रोकना पड़ेगा। अगर मुमरा की बेहतरी चाहते हैं तो आपने बोला, अभी इन्होंने बोला कि प्रभाग समिति लीगल में जा रही थी, उसको स्ट्रिक्ट ले गया। उत्तर दिलं मला एक ही बात बताने का है, मेरे थाना से मुंब्रा में अभी आया कौन है? मैं म्युनिसिपल 3 साल से थाना से इम्पोर्ट किसने लिया है? इम्पोर्ट कुठला नेता आलाय? ठाण्याहून इम्पोर्ट होऊन मुंब्रामध्ये कोण आलाय? त्या नेत्याचं तुम्ही नाव त्याच्यानंतर हे झालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मी आलेला असताना, मी नगरसेवक झाल्यानंतर पूर्ण पुरावे दिलेले आहेत। इथे इलिगल बांधकामं किती आहेत हे आयुक्तांनी सांगितलेलं आहे, आयुक्तांनी उत्तर दिलेलं आहे, तुम्ही सर्वांवरती कारवाई करणार आहे। यावरती उपाययोजना एकच आहे की हे जे दोषी बिल्डर्स आहेत त्यांच्याकडून, वेळ आपले संपलेला आहे, माफ करा मला, पण इथे आता सगळ्या चर्चेमधून एकच बाहेर येत आहे की या ज्या अनधिकृत इमारती ज्यांनी बांधलेल्या आहेत त्यामध्ये जी मोठी साखळी आहे